जबरदस्त आपलं पनीर तयार झालंय. हे बघा, एक नंबर आहे तयार झालंय ना. हो बघा कसा दिसतोय तो. हे बघा केवढा सॉफ्ट झालेला आहे आपला पनीर. एकदम मुलायम आहे, मऊ आहे आणि मलाईदार पनीर आपला रेडी झालंय. अशा प्रकारे सॉफ्ट पनीर झाला पाहिजे. हे बघा, दाबल्याच्या नंतरला केवढा सॉफ्ट फील होते बघा. एकदम स्पंजी आणि मलाईदार. पनीर क्रिस्पी, भुर्जी काय पण बनवून आपण मुलांना देऊ शकतो. मटर पनीर, कढाई पनीर, हो. पनीरची भाजी म्हणजे बटर पनीर मसाला, वेगवेगळे डिशेस तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे घरी पनीर बनवून. आणि शक्यतो ना पाणी ओतूनच ठेवायचा. मग हा आपला पनीर ना किती दिवस आपल्याला 7 दिवस पर्यंत राहू शकतो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज ना आपण घरी दुधापासून पनीर बनवणार आहोत. प्रत्येकाच्या घरी ना पनीरचे काही ना काही पदार्थ बनतच असतात, पण भरपूर जणांना पनीर असे बाहेरून आणतात. पण तुम्ही घरी ना 5 मिनिटांमध्ये कमी दुधामध्ये भरपूर मात्रामध्ये पनीर बनवू शकता. पण काही जणांची कंप्लेंट असतात की आमचं पनीर म्हणजे कडक बनतो, बरोबर बनत नाही. पण ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला काही टिप्स शेअर करणार आहोत जेणेकरून तुमचं पनीर एकदम परफेक्ट, मलाईदार आणि सॉफ्ट बनेल. तर मंडळी, इकडे ना आता आपण पनीर बनवायला सुरुवात करतोय. तर इकडे ना आपण सर्व सामग्री घेतलेली आहे. इकडे पहिलं तर दूध आहे, त्याच्यानंतरला लिंबू आहे, चाकू आहे दुधाच्या पिशव्या कट करण्यासाठी, आणि इकडे ना आपण एक बाउल घेतलेला आहे सर्व दूध काढण्यासाठी. आणि इकडे ना आई आणि पप्पा सुद्धा आहेत. तर आम्ही आज सर्व एकत्र पनीर बनवायला सुरुवात करतोय. तर इकडे आपण दूध घेतलाय ना, तर पप्पा किती लिटर दूध लागणार आहे आपल्याला? हा 2 लिटर दूध आहे आणि अच्छा. म्हशीचा दूध आहे. अच्छा आणि त्याच्यामध्ये कसं कमीत कमी 500 ते 700 ग्राम आपल्याला पनीर बनेल. अच्छा, एवढा पनीर म्हणजे 2 लिटर मध्ये भरपूर तरी पण पनीर बनतो. तर इकडे दूध आणण्यासाठी ना आई गेली होती तबेल्यामध्ये. आणि आई कोणता क्रीम वाला दूध आणलाय ना? आपण ना शक्यतो ना क्रीम वाला दूध आणायचा म्हैसीचा. अच्छा. आणि तुम्ही दुकानातून आणलं ना तरी पण सांगायचं की आम्हाला क्रीम वाला दूध द्या. मग क्रीम वाल्या दुधानं पनीर चांगला म्हणजे व्यवस्थित बनतं भरपूर प्रमाणात. आणि आपण साधा दूध घेतला ना त्याच्यात पनीर जास्त नाही बनत. आणि कडक पण बनतो ना. त्याच्यात कडक पण बनतो ना. हा म्हैसीचा दूध घेतला ना क्रीम वाला की चांगला मऊ म्हणजे पनीर चांगले बनतात. आणि मंडळी, तुम्हाला ना अमूलचे आपण सर्व क्रीम वाल्या थैल्या मिळतात दुकानामध्ये, रेड कलरची असते. तिथे बोलला ना तर तुम्हाला देतील. तर आता ना आपण ह्याच्यामध्ये सर्व दूध काढून घेतोय बाउल मध्ये. ह्याच्यामध्ये आहे ना थोडं आपण पाणी ओतायचा, जेणेकरून कसं आपल्याला दूध गरम करताना लागत नाही, खाली करपत नाही दूध. मग त्यासाठी थोडंसं पाणी ओतायचा, असं मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपल्याला दूध ओतायचा, म्हणजे गरम करताना दूध कसं चिपकत नाही त्याला. बरोबर. सर्व बाउल मध्ये काढून घेतोय आपण. बघूया, ह्या बाउल मध्ये नाही राहिला ना तर दुसरी पण आपल्याकडे एक बाउल आहे त्याच्यामध्ये घेऊ. बघूया ह्याच्यामध्ये किती राहते. आता ह्याच्यामध्ये 1.5 लिटर ह्याच्यामध्ये 1.5 लिटर राहतो दूध. तर इकडे पण ना आपण एक दुसरा बाउल आणलेला आहे. आपलं दूध एवढ्यात राहणार नाही, तर ह्याच्यामध्ये पण पाणी घालून घेतलंय. सर्व दूध ह्याच्यामध्ये काढून घेतोय. 2 लिटर मध्ये ना भरपूर म्हणजे मस्त असा पनीर बनतो. आणि आता बाजारामध्ये म्हणजे असं डुप्लिकेट पनीर पण खूप आलंय ना. हो, भरपूर म्हणजे मार्केटमध्ये असे डुप्लिकेट पनीर आलेलं आहे. तर आपण कसं घरच्या घरी बनवलं ना पनीर आपल्या डोळ्यासमोर म्हणजे व्यवस्थित बनवून आपल्या मुलांना व्यवस्थित खायला घालू शकता. प्रोटीन पण चांगलं भेटतं, पौष्टिक पण चांगलं. तर असं तुम्ही घरच्या घरी कसं कमी पैशात म्हणजे दूध आणून जास्त असं पनीर बनवू शकता. आणि कसं पूर्ण नॅचरली आपण स्वतः बनवतोय. आपण स्वतः बनवलेलं पनीर चांगलं. चला, आता सर्व ना आपण इकडे दूध काढून घेतलेलं आहे. तर मंडळी, इकडे ना आता आपण दूध सर्व गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला शक्यतो 1 कड येईपर्यंत व्यवस्थित दूध उकळून घ्यायचं आहे. आणि आपण ना इकडे पलीने सारखं ह्याला ढवळून घेतोय, म्हणजे कसं दूध खाली लागत नाही. आणि आपण जो हा भांडा घेतलाय ना तो असा जाड भांडा घेतलेला आहे, म्हणजे खाली दूध करपण्याची वगैरे काहीच शक्यता नसते. दूध गरम होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया. म्हणजे आता लिंबू कापून त्यांचा रस काढून घेऊया. इकडे ना आपल्याला लिंबू लागणार आहे. 2 लिटरच्या हिशोबाने आपण 2 लिंबू घेतलेत. पप्पा, ह्याच्या जागी आपण लिंबूच्या ऐवजी काय काय गोष्टी वापरू शकतो? विनेगर घेऊ शकतो. अच्छा. किंवा दही पण घेऊ शकतो. आपण आंबट दही लागेल, आंबट दही घेऊ शकतो. लिंबू सगळं चांगलं, म्हणजे लिंबू पण पटकन होतो. तर मंडळी, इकडे बघताय आपल्या दुधाला ना आता 1 कड आलेला आहे. तर आपल्याला ना गॅस आता बंद करून घ्यायचे.
फक्त ना आपल्याला एक कढई येईपर्यंतच दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला लगेच म्हणजे जो लिंबूचा ज्यूस असतो ना तो नाही घालायचा आहे. आपल्याला 1 मिनिट ना अशाच प्रकारे व्यवस्थित दूध ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे कशी आतमधली जी गरम वाफ असते ना ती व्यवस्थित अशी निघून जाते. आणि त्याच्यानंतरला 1 मिनिटाने आपल्याला ह्याच्यामध्ये ज्यूस घालायचं आहे, म्हणजे कसा व्यवस्थित आपला जो पनीर असतो ना तो मऊ बनतो. नाहीतर तुम्ही डायरेक्ट गरम गरम दुधामध्ये जर ज्यूस घातला ना तर आपल्या जो पनीर असतो ना त्याला बरोबर टेक्स्चर येत नाही आणि आपला पनीर असा कडक बनतो. तर इकडे बघताय आता ना पप्पानी पूर्ण लिंबूचा ज्यूस काढून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ना आपण थोडासा पाणी घालून घेतोय. आपल्याला असं डायरेक्ट ना पूर्ण ज्यूस नाही घ्यायचंय, थोडासा पाणी घालूनच त्याला व्यवस्थित असं मिक्स करून तो आपल्याला दुधामध्ये घालायचा आहे. ह्याच्यामध्ये ना बिया सुद्धा आहेत, तर आपण सर्व ज्यूस गाळून घेतोय. तर इकडे ना आता आपण 1 मिनिट प्रॉपर असा पूर्ण दूध ढवळलेलं आहे आणि आता ना थोडीशी वाफ निघून गेलाय. तर इकडे ना आपण हा लिंबूचा जो ज्यूस काढला होता तो याच्यामध्ये घालून घेतोय. आपल्याला ना म्हणजे असं थोडा थोडाच लिंबूचा सर्व ज्यूस घालायचा आहे, डायरेक्ट पूर्ण आतमध्ये घालून नाही घ्यायचा. थोडा थोडा घालून आपल्याला ना व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे कसं प्रॉपर ना तो त्याच्यामधला जो पनीर असतो ना तो पूर्ण निघून येतो. हे बघा थोडा टाइम ढवळायचा, पुन्हा 2 चम्मच आपल्याला सर्व लिंबूचा ज्यूस घालायचा आहे आणि पुन्हा ढवळत राहायचंय त्याला. इकडे पण ना आपण दुसऱ्या टोपामध्ये पण सर्व दूध गरम करायला ठेवला होता, तो सुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये पण आपण सर्व लिंबूचा ज्यूस जो आहे तो घालून घेतलाय, ह्याच्यामध्ये पण पूर्ण ढवळून घेतोय. आणि बाबा म्हणजे या दुधामधून पनीर यायला किती वेळ जातो तरी पण? आता 1 मिनिट लागेल. आता हे बघा, हे येत चाललंय, हे बघा हा, आता यायला लागलंय बघा, फुटायला लागलंय दूध. म्हणजे असं ढवळल्या लगेच नाही, 2दा-3दा तुम्ही असा सर्व लिंबूचा सरबत घालून घेतला ना की 1 ते 1.5 मिनिटाने हे बघा आतमधून पनीर सुटायला सुरुवात होते. असं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा पनीर बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. हे बघा असे गोडे गोडे तुम्हाला दिसतील. हे बघा असं मऊ एकदम पनीर येतोय. एकदम सॉफ्ट पनीर आहे बघा. तर इकडे बघता आपण ना 1 मिनिट पूर्ण दूध ढवळलेलं आहे आणि दूध फाटून बघा आता पूर्ण आपला पनीर बाहेर आलेला आहे. बघा एकदम सॉफ्ट आहे ना पप्पा? एकदम सॉफ्ट आहे, नरम आहे, मऊ एकदम क्रीमी आहे एकदम. हा बघा. आणि हा तुम्हाला पाणी दिसतंय ना, तो पाणी तुम्हाला टाकायचा नाही, तो पाणी तुम्ही यूज पण करू शकता. ह्याच्यामध्ये कसं आपलं सकाळी पीठ मिळू शकतो किंवा तांदळामध्ये पण आपण टाकतो, भातामध्ये. त्याच्यामध्ये हा खूपच हेल्दी असतो पाणी एकदम. हा म्हणजे ना कढी बनवण्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता किंवा कोणती पण भाजी बनवत असाल ना तर त्याच्या ग्रेव्ही मध्ये पण हा पाणी तुम्ही यूज करू शकता, कारण या पाण्यामध्ये ना खूपच जास्त प्रोटीनची मात्रा असते, जे की शरीरासाठी खूपच जास्त उपयुक्त असतो. बघा मस्त पूर्ण आता आपला पनीर बनवून रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कमी वाटत असेल ना लिंबू तर तुम्ही पुन्हा घालू शकता. हा बघा इकडे पण ना आपण सर्व हा बघा पनीर काढून घेतोय ह्याच्यातला पण. हे बघा प्रॉपर असं पूर्ण मस्त मलाईदार पनीर येतोय. तर इकडे ना आपला पूर्ण आता पनीर रेडी झालेला आहे. हा कसा गरम आहे तर ह्याच्यामध्ये ना आता आपण हा थंड पाणी घालून घेतोय. 1 कप टाकायचा. ह्याच्यामुळे कसं आपला पनीर रबरासारखं नाही होत, एकदम सॉफ्ट मऊ मऊ होते. आता हे कसं थंड पाणी घातल्यामुळे ना आपली जी कुकिंग प्रोसेस असते ना ती थांबते आणि आपलं पनीर पूर्ण लेवलला येतो. आणि त्याच्यामुळे जो रबर टेक्स्चर असतो ना पनीरला, खूप जणांची कंप्लेंट असतात की रबर टेक्स्चर येतो, तर ही प्रोसेस करा, तुमचं रबर टेक्स्चर अजिबात नाही येणार आणि पनीर मस्त मऊ बनेल. ह्याच्या जागी ना तुम्ही आईस क्यूब पण टाकू शकता, जे बर्फाचे तुकडे असतात ते सुद्धा घातले तरी चालेल. इकडे आपल्या दोन्ही भांड्यातला पनीर तयार झालेला आहे, भरपूर पनीर तयार झालेला आहे. बघा मस्त आहे पनीर तयार झाला ना. हो मस्त एकदम ना, भरपूर प्रमाणात झाला आहे. चला आता इकडे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इकडे आपण चाळणी घेतलेली आहे, पप्पा आता सर्व गाळून घेत आहेत. हो पहिला सफेद फडका टाकायचा, शक्यतो सफेदच फडका घ्यायचा, कलर घ्यायचा नाही, नाही तर कसं आपल्या ह्यात लिंबू असतो ना, कलर कपड्याचा कलर उतरण्याची शक्यता असते, म्हणून आपण सफेदच कपडा घ्यायचा. हा बघा केवढ्या प्रमाणात आपला हा सर्व पनीर निघालेला आहे. आता दुसऱ्या भांड्यातला काढून घेतोय.
हा पनीर आता धुवून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये कसं लिंबू टाकल्यामुळे आंबट पण राहतो, त्याच्यामुळे थोडा थंड पाणी टाकून याला धुवून घ्यायचं थोडा असा. तर इकडे ना बघताय व्यवस्थित आपण ह्याच्यामधलं सर्व पाणी काढून घेतोय. आणि आपल्याला ना कपडा म्हणजे जास्त पण टाईट नाही ठेवायचा आहे, कारण आपल्याला परत ह्याच्यावरती वजन ठेवायचं आहे ना, तर कसा सेट बरोबर तर होत नाही. थोडासा आतमध्ये ना ढिला कपडा ठेवला ना, म्हणजे मिडियम ठेवायचा, एवढा पण ढिला नाही ठेवायचा, नॉर्मल ठेवायचा आहे कपडा. म्हणजे कसं आपण वरती वजन ठेवू ना, तो परिणाम म्हणजे कसा मस्त असा सेट होतो. बघा पूर्ण आता पाणी काढून झालेलं आहे. तर इकडे ना आता आपण ह्याच्यावरती पूर्ण हा पनीर वरती ठेवून देतोय. खाली चाळण ठेवलंय आणि वरती ना आता आपल्याला डिश ठेवायची आहे अशा प्रकारे. ह्याच्यावरती तुम्ही काही वजन वगैरे ठेवू शकता. आता ह्याच्यावर आम्ही ना असा हा वरवंटा ठेवतोय, म्हणजे कसा त्यातला जो पाणी असेल ना तो पूर्ण निघून खाली टोपामध्ये जाईल आणि पनीर पूर्ण असा सेट होईल. पप्पा तरी पण आपल्याला किती मिनिटं ठेवायला लागेल असा? शक्यतो अर्धा तास ठेवायचा, 1 तास ठेवला तरी चालेल, पण अर्धा तासात होतो सेट आपला. तर मंडळी इकडे ना आता आपला पूर्ण अर्धा तास कंप्लीट झालेला आहे. आपला पनीर आता पूर्ण सेट झाला असेल तर आई सर्व ना आता काढून घेते. इकडे आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तासच ठेवायचा आहे. खूप वेळ ठेवला ना तर पूर्ण त्याच्यातला मॉइश्चर निघून जातो आणि आपला पनीर ना पूर्ण कडक होतो. बघा पूर्ण आता सेट मस्त झालाय. इकडे आपण ना खाली लाकूड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता काढून घेते. बघा जबरदस्त आपला पनीर तयार झालाय. बघा हे भारी सेट झालाय ना. हो एकदम भारी मस्त झालाय. हा आणि ना खूपच जास्त सॉफ्ट पण आहे. आई तुम्हाला आता दाबून दाखवते. हे बघा मऊ झालाय. हा बघा मस्त मऊ झालेला आहे. आपण ना प्रॉपर असा खूप वेळ पण सेट करायला नाही ठेवला, अर्धा तास ठेवायचा आहे म्हणजे मस्त सेट होतो. आणि तुम्हाला टिप्स पण दाखवले कशा प्रकारे बनवायचं आहे ते ना. हो पूर्ण तुम्हाला टिप दाखवलेली आहे. हा ह्या टिप्स वापरून बनवला ना तर एकदम परफेक्ट बनेल. तर ना आता मी कटिंग करून घेते. तर बघते आपला कटिंग करून झालेला आहे. हे बघा किती मऊ आहे तो. मस्त मऊ झालेला आहे. इकडून पण दाखवाय दाबून कशा प्रकारे झालंय. हा बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे. अशा प्रकारे ना पनीर सॉफ्ट झाला पाहिजे. आता ह्याचे आपण ना तुकडे करून घेतोय. मला तुकडे करून पण दाखवतो कशा प्रकारे आहे आतमधून. हे बघा मस्त असे आपण ना तुकडे केलेत. आणि हे बघा कुठे फाटलाय पण नाही. पूर्ण डेअरी मधून कसं आपण आणतो तशाच प्रकारे एकदम सॉफ्ट आणि भारी सेट झालेला आपला पनीर तयार झालाय ना. हो आपला घरचा पनीर बघा आता कसा आहे. आता हे आपण काही पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतो. हा काय पण तुम्ही पनीर क्रिस्पी भुर्जी काय पण बनवून आपण मुलांना देऊ शकतो. मटर पनीर, कढाई पनीर, हो. पनीरची भाजी म्हणजे बटर पनीर मसाला, वेगवेगळे डिशेस तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे घरी पनीर बनवून. आणि एकदम ना मस्त होतो. हा बघा केवढा सॉफ्ट झालेला आहे आपला पनीर. एकदम मुलायम आहे, मऊ आहे आणि मलाईदार पनीर आपला रेडी झालाय. अशा प्रकारे सॉफ्ट पनीर झाला पाहिजे. हे बघा दाबल्याच्या नंतरला केवढा सॉफ्ट फील होते बघा, एकदम स्पंजी आणि मलाईदार. हे बघा कशा प्रकारे आईने कटिंग केलेले आहेत. हे बघा मस्त पनीर रेडी झालंय. एक नंबर. एकदम ना मार्केटमधून डेअरीमधून आणतो ना तसा आहे. तर बघते आपल्याला तर किती वापरायचं आहे ना तेवढा आपण पनीर घ्यायचा आणि बाकी राहील ना तो आपल्याला ना डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आणि शक्यतो ना पाणी ओतूनच ठेवायचा. मग हा आपला पनीर ना किती दिवस आपल्याला 7 दिवस पर्यंत राहू शकतो. 7 दिवस मस्त स्टोर करून ठेवू शकतो. हो स्टोर करून 7 दिवस मध्ये आपण वापरू शकता. अजिबात खराब नाही होत. खराब नाही होत अजिबात. तर मंडळी आज आपण पूर्ण पनीर बनवण्याची तुम्हाला प्रोसेस दाखवली की कशा प्रकारे आम्ही नेहमी घरी पनीर बनवतो. आणि खूपच कमी सामग्रीमध्ये आणि लवकर हा झटपट तुम्ही पनीर बनवू शकता. पूर्ण नॅचरली आपल्या डोळ्यासमोर बनतो आणि एकदम ना डेअरी सारखा बनतो. सॉफ्ट मलाईदार आणि एकदम परफेक्ट त्याला शेप येते. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.